ट्रेलर मध्ये तुला हा, काय sorry. नाही मला विचारायचं आहे आता. सॉरी नाही सॉरी व्हॉट अबाउट यू ऋतुजा, व्हॉट अबाउट यू, प्लीज गो ऑन. सॉरी. थकवा लागण्यासाठी आम्हाला फिरावं तर लागेल. वाड्यातच 20 दिवस तिकडे आम्हाला होतो. चकवा ना ओनली थकवा. नमस्कार, मी साहिल खरे. स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, हल्लीचा काळ हा वेबसिरीजचा आहे, OTT प्लॅटफॉर्मचा आहे. या सर्व OTT प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जॉनरच्या सिरीज नेहमी येतच राहतात. मात्र एक मराठी प्रेक्षक म्हणून किंवा मराठी सिनेमांचा एक ॲडमायरर म्हणून आपल्याला नेहमीच असं वाटतं की मराठीमध्ये सुद्धा अशी दमदार आणि हटके अशी बिंज वॉच करत पाहायला भाग पाडणारी एक सिरीज यावी. आता नुकतीच एक सिरीज झी5 घेऊन येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला, जिचं नाव आहे अंधारमाया. मी आता अंधारमायाच्या सर्व कलाकारांसोबत गप्पा मारण्याच्या इकडे आलेलो आहे. लोकशाही मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. मला सगळ्यात अगोदर प्रश्नाला सुरुवात करायच्या अगोदर हे म्हणायचं आहे की मी ट्रेलर पाहिला, ट्रेलर भन्नाट आहे, मला खूप आवडला. सगळ्यांची कामं कमाल वाटतात, कॅरेक्टर कमाल वाटतात. तर ही अशी नवीन प्रकारची सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येताना काय एक्साइटमेंट आहे, काय वाटतं तुम्हाला, फिलिंग्स काय? फिलिंग्स तर हीच आहे की ज्या प्रकारचे रिॲक्शन्स येत आहेत ना आम्हाला, आणि फक्त ट्रेलरला, कारण की ट्रेलर एक तरी मी तरी मानतो की खूप महत्वाची गोष्ट असते. कारण की ट्रेलर बघून आपण खूप गोष्टी जज करतो. भरपूर लोक असं जे फक्त ट्रेलर बघतात आणि ठरवतात की कुठली कलाकृती कशी आहे. लोकांचा खूप कमालीचा प्रतिसाद मिळतोय, खूप वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत. खूप लोक छोट्या छोट्या गोष्टी सांगतायत की हे आम्ही बघितलं, हा शॉट आम्हाला असा आवडला, हे ह्यांचं वाक्य असं चांगलं वाटलं, लाइटिंग चांगलं वाटलं आम्हाला, कॅमेरा पण काही शॉट्स मस्त वाटले. तर एक सॅटिस्फॅक्शन हे आहे की आम्ही ज्या ज्या गोष्टींवर भर टाकलेला आहे त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतायत. आणि ट्रेलरमध्येच जर या गोष्टी पोचत असतील तर 30 मे नंतर तर अजूनच चांगल्या प्रकारे पोचतील अंधारमाया थ्रू. किशोर सर, व्हॉट अबाउट यू? मला प्रश्न सांगतो. मी हेच म्हटलं की अशा प्रकारचं म्हणजे झी5ची ही पहिली हॉरर सिरीज आहे आणि अशा प्रकारचा जॉनर सहसा प्रेक्षक यूज टू आहेत अशा प्रकारचा जॉनर कन्झ्युम करण्यासाठी. तरी अशा प्रकारची सिरीज समोर घेऊन येताना तुम्हाला एक्साइटमेंट किती आहे, काय वाटतं, काय सांगा? शुभंकर ज्याप्रमाणे म्हणला की ट्रेलरला ज्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय त्याच्यावरनं काम खूप चांगलं झालंय असं वाटतं. आपणच आपल्या कामाला जज करू शकत नाही करत असताना. परंतु आत्ता म्हणजे एक इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी भीमला आणि सगळ्या मित्रांना यांना दोघांना म्हटलं की अरे आपण काही रात्री एकत्र काढून त्या वाड्यामध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक शॉटच्या प्रत्येक सीनच्या वेळेला वेगळं काहीतरी ट्राय केलं आहे, वेगळी इंटेन्सिटी लावलेली आहे आणि आपण सगळं पार पाडलेलं आहे कसं, आणि एन्जॉय पण केलेलं, त्रास झाला पण मजा आली, अशा प्रकारचं काम झालेलं आहे. तर आपण एकत्र बसून बघितल्यानंतर ते आणखीन आपल्याला आठवेल की त्या वेळेला काय घडलं होतं, ते कसं केलं, आपली मनस्थिती काय होती. तर ही एक्साइटमेंट तर आहेच आहे. पण मला असं वाटतं की मराठीमध्ये हॉरर प्रकारचा हा एक वेगळा प्रयोग आहे आणि खूप काळानंतर हा लोकांसमोर येतो आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि झी5 सारखं मोठं एक इन्स्टिट्यूशन, एक प्लॅटफॉर्म त्याच्या मागे उभा आहे आणि आता प्रेक्षकांच्या हातात आहे की त्यांनी त्याला रिस्पॉन्स कसा द्यायचा. पण ज्यांनी ट्रेलर पाहिला ते सगळे तर नक्की ही वेबसिरीज सगळीच्या सगळी बघतील याची मला खात्री वाटते. आता या सिरीजशी निगडीत एक प्रश्न तो विचारणार आहेत, पण जरा एक पर्सनल मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला भेटणं इज लाईक अ फॅन मुवमेंट फॉर मी. पण आता तुम्हाला भेटतो, पण या अगोदरही तुम्हाला भेटायचा एक फॅन मुवमेंट माझा होता राहिला. ॲक्च्युली ती गोष्ट काही मागच्या वर्षी वाटतं JB नगरचं मेट्रो स्टेशन आहे, तुम्ही समोर होतात माझ्या आणि तुम्ही पुस्तक वाचत होतात. तर तुम्ही एवढे मग्न झाला होता पुस्तक वाचण्यामध्ये. जेबी नगर स्टेशन, ते मेट्रो स्टेशन आहे ना तिकडे अंधेरीचं, तर तिकडे तुम्ही पुस्तक वाचत होतात. तर मला असं खूप राहिलं की प्लॅटफॉर्म मेट्रो तुम्ही उतरलात, तर मला असं वाटलं की आता मला सेल्फी काढायचं आहे, मला हॅलो करायचं, मला बोलायचं आहे. पण तुम्ही बुकमध्ये एवढे मग्न होता तर मला तुम्हाला डिस्टर्ब करावं असं वाटलं नाही त्यावेळेला. सो म्हणून मग मी असं ठरवलं की कधीतरी असा माझा फॅन मुवमेंट होईल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आता फायनली मी तुम्हाला सांगतोय. आणि आता सिरीज बद्दल विचारायचं झालं, मी ट्रेलर त्यासाठी पुस्तक वगैरे ओपन करून ठेवलेलं का? नाही बाबा नको. नाही काहीतरी आलं असणार, मी वाचत आलो असणार, प्लॅटफॉर्मवर उतरलो असणार, तिथून चालत 2 मिनिटावर घर आहे माझं. तर घरी जायला टाळण्यासाठी कोणी पुस्तक वाचत नाही यार.
आता मला असं विचारायचं आहे की सर, मी ट्रेलरमध्ये तुमचा जो रोल आहे, या अगोदरही तुमचे कामं पाहिली आहेत, खूप वेगवेगळे व्हर्सटालिटी बघितली आहे, पण हा रोल काहीतरी वेगळा वाटतो. म्हणजे तुम्ही सिरीजमध्ये कंटिन्यू असं म्हणतायत की दत्तू शेठला मुक्ती मिळालेली नाही आहे किंवा मग अंतू शेठ वगैरे असं कंटिन्यू तुम्ही बोलतायत. हे काहीतरी वेगळं आहे. तर ते कॅरेक्टर नेमकं काय? खूप क्युरिओसिटी जनरेट करते लोकांच्या मनात. कोणालाही याच्याबद्दल गोष्ट सांगायची नाही अशी आम्ही एकमेकांना सांगितलेलं आहे. तर माझं कॅरेक्टर असं आहे, तसं मला असं वाटतं की हे वेगळं आहे म्हणूनच मी एक्सेप्ट केलं होतं. आणि त्याला टोन पण वेगळा वापरला आहे, टेक्स्चर पण वेगळं आहे. तर तुम्ही बघा, खूप आवडेल असं मला वाटतं. ठीक आहे, हरकत नाही, जरा सस्पेन्स ठेवता आहेत. तर आता मला तुम्हालाच असं विचारायचं आहे की सर, तुम्हाला याआधी एकाच वेळी 2 सिनेमांसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे, आणि पण अशा प्रकारचे जे कॅरेक्टर टाईपचे रोल असतात, या अगोदरही तुमच्या अभिनयाची रेंज सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. ती लोकांनी उचलून सुद्धा धरलेली आहे. आणि तुम्ही म्हणजे अभिनेता किशोर कदम म्हणून म्हणा किंवा मग सौमित्र म्हणून म्हणा, तुम्ही ज्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतात लोक उचलून धरतात डोक्यावर. पण अशा प्रकारचे जे वेगळे कॅरेक्टर रोल असतात ते वर्कआउट करण्यासाठी किंवा ते एक्झिक्यूट करण्यासाठी अशी वेगळी प्रोसेस आहे तुमची, जी ती खरंच जाणून घ्यायला आवडेल, कारण की तितकी वर्सॅटिलिटी आम्ही पाहिली आहे सर तुमच्या कामामध्ये. म्हणून नाही, मला असं वाटतं की प्रत्येक नाटकातला रोल किंवा प्रत्येक प्रोजेक्टचा वेगळा रोल, सिनेमा, त्याला वेगवेगळ्या प्रकारे अप्रोच व्हावं लागतं. आणि प्रत्येक वेळेला भीती तीच असते की आपण खरोखरच ती इमोशन टच करू शकू का. संभ्रमित असायला होतं, नेहमी कन्फ्यूज वाटतं की अरे, आपण हे एक्सेप्ट तर केलंय आणि वेगळं आहे म्हणून एक्सेप्ट केलंय, पण आपण खरोखरच त्याला पुरे पडू शकू का, करू शकू का, असा प्रश्न पडतो तुम्हाला? असा प्रश्न पडतो अजून. कारण ती इन्सिक्युरिटी आहे, आणि ती इन्सिक्युरिटी जर नसली ना तर मग काम करायला पण मजा येत नाही. यांना म्हणजे यांच्या समोरच बोललो, आणि म्हणजे यांना सिनियर जरी असलो तरी यांच्या समोर मला बोलायला अजिबात लाज वाटली नाही की यार, हे मी कसं करणार आहे, मला कळत नाही यार, कसं करणार आहे, काय सांग मला, असं मी तुमच्या समोर. तर ती इन्सिक्युरिटी आहे ना, ती खूप महत्वाची असं मला वाटतं. ती लँग्वेज कोकणी वगैरे आहे, तर ते अडॉप्ट करताना तुमच्या दोघांचे असे काही? नाही, आम्ही त्या मुंबई आणि शहरातल्या बॅकग्राऊंडचे आहोत, सो त्यामुळे ती अडॅप्ट म्हणजे तो कधी मॅटरच नव्हता. मेनली हेच होतं की त्या सेटिंगला अडॅप्ट करणं स्वतःला, ऍक्टर म्हणून माझ्यासाठी तरी, की एक तो जो वाडा आहे तिकडचं त्याचं जे कॅरेक्टर आहे, आणि त्यामध्ये आपल्याला स्वतःच्या काही गोष्टी आपल्याला म्हणजे प्रयत्न करायचे की इकडे काय सापडतंय मला स्वतःचं ॲज अन कॅरेक्टरचं, इकडे काय सापडते, त्याची बॅकस्टोरी कशी सापडते. कारण की या अंधार मायामध्ये कुटुंबाची कथा असल्यामुळे सगळ्यांची बॅकस्टोरी, त्याच्यानंतर त्यांचं काय नातं आहे एकमेकांशी आणि त्या घराशी, गोण्याशी, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तरच त्याचं डेप्थ कळतं, तरच त्याच्या मागचा अंधार कळतो, त्या कॅरेक्टरच्या मागचा. तर ते मेनली आम्हाला शोधायचं होतं, रॅदर दॅन जस्ट द लँग्वेज ऑफ इट. तर पुढचा प्रश्न माझा तुम्हा दोघांनाही आहे की मी तुमच्या दोघांची अगोदरची ही खूप कामं पाहिलेली आहे, आय एम युअर ॲडमायरर ऑल्सो. पण झी5ची एक मस्त सिरीज होती काळे धंदे, अगोदर कॉमेडी, आणि आता हा कम्प्लीट वेगळा जॉनर. तुमची सुद्धा सिरियलपासून मी तुम्हाला फॉलो करतो आहे, पण आता ही वेगळ्या प्रकारचा हा जॉनर आहे, वेगळ्या प्रकारची हॉरर सिरीज आहे. तर त्यामध्ये तुम्ही कसं स्वतःला म्हणजे ते काम करताना म्हणा किंवा मग एक वेगळा आशय लोकांसमोर घेऊन येताना ते कसं तुम्ही वर्कआउट केलं? वर्कआउट म्हणजे मदत एकतर खूप जास्त झाली, आमचे जे डिरेक्टर आहेत भीमराव मुडे, ह्यांची खूप मदत झाली, आणि आमचे जे प्रोड्युसर्स पण आहेत शर्मिष्ठा आणि तेजस, ह्यांनी ना खूप एक सिक्युअर आमच्यासाठी ना एक स्पेस तयार करून दिली ह्या सगळ्यांनीच, की तुम्हाला इकडे बाकी कुठल्या गोष्टीचा त्रास नाही होणार किंवा बाकी कुठल्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायची गरजच नाही लागणार. इकडे तुम्ही ह्या स्पेसमध्ये राहा, इकडे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, आणि ऍक्टर म्हणून तुम्हाला वेगळा कुठला विचार नाही येणार. यू विल बी इन टू दिस झोन ओनली. तर कारण की ते खूप गरजेचं असतं, कारण की बाकीच्या गोष्टी जर हल्ल्या ना तर कधीतरी आर्टिस्ट म्हणून आपण पण हलतो की
अरे यार हे नाहीये, अरे यार ते नाहीये, अरे ह्या गोष्टी होत नाहीये. तर प्रोड्युसर्स आणि मेकर्स म्हणून पण त्यांनी ही गोष्ट आमच्यासाठी तर खूप हेल्पफुल झाली की आम्हाला इतर गोष्टींचा विचार करावा लागलाच नाही. फक्त काय करायचं, उठायचं, काम करायचं, छान जेवायचं, मजा करायची आणि परत जायचं, आराम करायचं, दुसऱ्या दिवशी यायचं, परत त्याच ताकदीने काम करायचं. आणि इट वॉज अ रुटीन. आणि ते रुटीन आम्हाला आमच्या क्रूमुळे आणि आमच्या अख्ख्या टीममुळे पॉसिबल झालंय. तर आता ट्रेलर मध्ये तुला हा, काय sorry. नाही मला विचारायचं आहे आता. सॉरी नाही सॉरी सॉरी व्हॉट अबाउट यू ऋतिका, व्हॉट अबाउट यू, प्लीज गो ऑन. सॉरी, मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा असतो लेखक आणि त्याने Obviously. उत्तम लिहिलेलं आहे. Yes. आणि जेव्हा लिहिलेलं जे असतं मटेरियल, अरे मी काहीच बोलत नाहीये. लिहिलेलं मटेरियल जेव्हा 100% छान असतं, मग त्याच्यानंतर आला दिग्दर्शक. तो सगळं त्याला त्याचं विजन क्लिअर होतं. कुठलं पात्र कधी कसं रिॲक्ट करेल, काय बोलेल, ते कसं असेल. आणि ब्रीफिंग उत्तम झालं होतं. आणि सेट, लाईट्स, DOP टीम आणि सगळं जे होतं, जसं हा म्हणाला, वातावरण निर्मिती छान केली होती. त्यामुळे आम्हाला फक्त दिलेले डायलॉग्स डिलिव्हर करण्याचं काम होतं. आणि ते आय होप आम्ही 100% करू शकलोय आमच्या साईडने. आणि तुम्हाला इथे आवडेल. झालेलंच आहे. म्हणजे कोणीही ना ग्रँटेड घेतलं नव्हतं तिकडे अख्ख्या इथे. प्रत्येक त्या जण आपलं बाबाच्या काम ठीक आहे, सिन्सिअरली करत होता. खूप खूप ऑन टोज, व्हेरी सिन्सिअरली. हा ठीक आहे, चल जाएगा, कर लेंगे, हा ऍटिट्यूड मी टचवूड. आणि मला आता खरंच काही गोष्टी आठवतात की कधीच कुठल्याही एकही माणसाचा नव्हता. भीमराव सरांचं असं काय वेगळा, म्हणजे ते पण मोठे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत, तर त्यांचं असं एखादा सीन समजावताना किंवा एखादा सीन इनॅक्ट करून घेताना असं काय वेगळा, त्यांची काय प्रोसेस आहे आणि काही धमाल मस्ती काय घडली का ड्युरिंग द शूटिंग? ऍक्टरला समजून घेऊन काम करणारे दिग्दर्शक आहेत. काही दिग्दर्शक करून दाखवतात की असं असं कर, तशातला तो दिग्दर्शक नाहीये. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही करून दाखवा, मग त्या कॅरेक्टर मधलं हे आहे, हे खूप चांगलं आहे सर, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते एवढीच आहे ना, तेवढं कमी करा. अशा प्रकारचा ऍक्टर बरोबर त्याच्या सोबत प्रवास करणारा ऍक्टरला लिबर्टी दिग्दर्शक. म्हणजे जे डिरेक्टर हा जो शब्द आहे ना, की तुम्हाला फक्त डिरेक्शन दाखवणं, तुम्हाला त्या रस्त्यावर तुम्हाला धावत जायचंय, चालत जायचंय, रांगत जायचंय, का तुम्हाला एका जागी जायचंय, थांबायचंय, ते तुम्ही बघा. तुम्ही मला दाखवा करून. तुम्हाला रस्ता, तुम्हाला दिशा मी दाखवणार की हे ठीक वाटते, हे नाही वाटत आहे. आणि सगळ्यात मला खूप मजा येते जी गोष्ट त्यांच्याबरोबर काम करताना, ते म्हणजे एखादा कुठला सीन आला तर त्याच्यानंतर ती प्रेझेंट करायची, ते क्राफ्ट करायची पद्धत त्यांची ती खूप जबरदस्त आहे. म्हणजे ज्या प्रकारे त्यांचं ब्लॉकिंग होतं, त्याच्यानंतर डायलॉग्स मध्ये कदाचित आमच्यात काही फेरबदल करतो, ह्याचे डायलॉग त्याला ते येते. सो तुम्ही पण ना लेड बॅक कधी नसता. तुम्हाला हे असतं की आत्ता मला जाऊन ना एक एक्साइटमेंट असते की आता मला तिकडे जाऊन, भाई मी असं नाहीये की मी वाचलंय येतो मैं कर लूंगा भाई, असं कधीच नव्हतं. आता तिकडे जाऊन ये मैं अब कैसे करू, आता मी कुठल्या पद्धतीने करू शकेन आणि तो माझ्याकडून अजून किती चांगलं करून घेऊ शकतो, हे प्रत्येक वेळेला. आणि एकदा तर एक छोटासा किस्सा मी सांगतो की ओमप्रकाश शिंदे आणि स्वप्नाली पाटील यांचा एक सीन होता. तो त्यांनी 1 शॉट अख्खा शूट करायचा होता त्यांना. आणि त्याने सगळं सांगितलं की आपल्याला अगेन व्हेरी टाईट स्केड्यूल, तर पटपट करायचं होतं. त्याने सांगितलं तू हे तू हे घे, हे घे, अच्छा हा झालं, तू हे वाक्य घेतलं, तुम्ही इकडे आलात, हे असं इकडे झालं, करा, असं त्याने सोडलं. आणि ते असे झाले ओके टेक. सो हे जे ऑनटोज राहणं असतं. आणि ऍक्टर म्हणून पण ना तुम्हाला असं होतं की यार घरी गेल्यानंतर ना जेव्हा असं बॉडी अख्खी ड्रेन होते आणि पडतो ना, तेव्हा ना एक असं सॅटिस्फॅक्शन होतं. आणि तो ओमप्रकाश पण म्हणाला होता की यार अब लग रहा है कुछ तो किया है, काहीतरी केलंय यार, असं वाटलं पाहिजे ना. असं झालं इझिली झालं तर काय, जसं म्हणाले ना, इनसिक्युरिटी असली पाहिजे. तुम्हाला ज्या क्षणाला सिक्युअर वाटतंय ना की हा बाय मी यू आर डन, ती इनसिक्युरिटी, ते लाईव्हलीनेस त्यांच्याबरोबर मला खूप जाणवते. पण आता तुम्ही सगळे जे आर्टिस्ट आहात ते तुम्ही थिएटरशी आहात, तुमचं बॅकग्राऊंड नाटकातलं आहे. बऱ्याच वेळा असं नाटकामध्ये घडतं की जे मूळ स्क्रिप्टमध्ये काहीतरी वेगळं असतं, सीन जो इनेक्ट होतो तो जरासा वेगळा होतो. तर सेम प्रोसेस असं काय घडलंय का या सिरीज या शूटिंग दरम्यान, किंवा एखादा सीनचं ऑन पेपर काहीतरी वेगळा आहे पण तो
इम्प्रोव्हाइज करत 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 खूप छान बनला, असं काही कुठल्या सीन बद्दल किंवा असं काही आमचं झालं? एक सीनच नव्हतं, जस्ट एक होतं की वरून येतो वॉक करत, आम्ही वर काहीतरी पाहिलंय जे भयानक आहे, बघून खाली येतो आणि बस एक वॉक होता. हा. त्या स्टेअरच्या वॉक मध्ये एक सीनच भीमने क्रिएट केला, डायलॉग्स दिले ऑन पॉइंट, हे घे ते घे. मग आम्ही करता करता ऍडिशनली जे सुचलं ते बोललो. मग नंतर जे ओएस कट करत होतं त्याला आणखीन 2 गोष्टी Wow. सुचल्या, त्या ऍड केल्या. ह्याचा ओएस चालू असताना पण मागून एक आवाज आला की हे घे ही लाईन ऍड कर, बापरे. त्याने ती ऍड केली. So तसा एक नसलेला सीन कन्स्ट्रक्ट झाला. हा एक वेगळा फायदा होतो, जर सगळे आर्टिस्ट थिएटरचे आहेत तर म्हणून तो स्पॉन्टेनियस आपलं पटकन असतं. आता मला असं विचारायचं की ट्रेलरमध्ये जे लोकेशन आहे कोकण आणि वाडा आहे जुना, तर कोकण म्हटलं तर निसर्गरम्य छान असं असतं, पण तितकंच ते थोडंसं भयावह सुद्धा असतं. आणि कोकणाच्या रिलेटेड ज्या काही भयकथा आहेत त्या आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय, पण ते आपल्याला काही कारणास्तव किंवा काय माहीत का आपल्याला त्या मोठ्या पडद्यावर किंवा सिनेमॅटिक लेन्स थ्रू पाहायला तितक्या मिळाल्या आणि त्या एक्सप्लोअर झाल्या नाही आहेत त्या प्लॅटफॉर्मवर. तर या सिरीजच्या माध्यमातून कुठेतरी याची सुरुवात झाली असं वाटतं तुम्हाला? नाही, याच्या आधी पण कोकण बॅकग्राऊंड असलेलं हॉररचं अंदाज देणारं, भास देणारं, आभास निर्माण करणारं काम झालेलं आहे. परंतु कोकण, संपूर्ण कोकण किंवा गोवा, समुद्र, खानोलकरांचं साहित्य, श्रीना पेंडसेंचं साहित्य, हे एवढं मोठं घबाड आहे ना सिनेमॅटिक पब्लिकसाठी, सिनेमॅटिक क्रिएटिव्हिटीसाठी. आणि ते सगळ्या चांगल्या दिग्दर्शकांना माहिती आहे. परंतु आपला दुर्दैव आहे की प्रेक्षक वर्ग तयार नाही झालेला अजून तसा, आणि त्याच्यामुळे ते रिस्क घेतलं जात नाही असं मला वाटतं. पण ज्या दिवशी प्रेक्षक तयार झाला असं लक्षात येईल ना, त्या दिवशी हे सगळं घबाड बाहेर येणार आहे असं मला वाटतं. कारण की आपले जे आपण जे भयकथा ऐकत लहानचे मोठे झालेलो आहोत, कोकणातल्या गोष्टी म्हणा, आपल्याकडचे जे त्याचं एक गोष्टींचं किंवा भयकथांचं एक वेगळं कल्चर असं म्हणू शकतो आपण. म्हणजे आपल्याकडच्या भूतांमध्ये सुद्धा किती विविधता आहे, म्हणजे काय मुंजा, अजून काय गिरा, मानकाप्या वगैरे, मानकाप्या, असे वेगवेगळ्या प्रकारचे भूत आहेत, पण ते अजून तितक्याच्या प्रकारे एक्सप्लोर झाला. अलीकडे एक सिनेमा येऊन गेला मागच्या वर्षी, त्यामध्ये एक जरा ती कोकणातली स्टोरी दिसली. पण त्या व्यतिरिक्त सहसा ही ज्या स्टोऱ्या आहेत त्या फक्त साहित्यापर्यंत मर्यादित किंवा मग शाब्दिक ह्याच्यापर्यंतच मर्यादित राहिल्या आहेत. आता या वेबसिरीजच्या निमित्ताने एक छान अशी कथा तुम्ही घेऊन आलेला आहेत. आता ऑफकोर्स ही हॉरर स्टोरी आहे म्हणून मला असा प्रश्न विचारायचा, तुमचा भूतांवर विश्वास आहे का? नाही, माझा अजिबात नाही. माझाही नाही. तुमचाही नाही? नाही, असं भूतांवर नाहीये, पण जी डार्क साईड असते ना, लोकांमधली जी डार्क साईड असते ना, त्याच्यावर माझा खूप विश्वास. म्हणजे मला म्हणजे सगळ्यांची एक खूप डार्क साईड असते जी कदाचित बाकीच्या लोकांना ते म्हणजे आपल्याला ते कदाचित वाटणार नाही की अरे दिस इज नॉट माय डार्क साईड, पण थर्ड पर्सन म्हणून जर बघितलं ना तर तो अंधार लोकांना तो खूप जाणवतो. आणि अंधार मायामध्ये जास्त करून आम्ही फक्त असं नाही की हडळ, चेटकीण किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे नसून ही जी डार्क साईड आहे ना ते मेनली अंधार माया, लोकांमधली त्या वाड्यामधली डार्क साईड काय, लोकांच्या मनातली डार्क साईड काय आहे. आणि मला हे वाटतं की त्या गोष्टी जास्त लोकांना आवडतील आणि ते जास्त लोकांना ती गोष्ट जास्त लोकांना केटर करेल. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा हॉरर फिल्मचा शूट करत असताना, म्हणजे मी असं बऱ्याच ऍक्टरच्या इंटरव्ह्यूमध्ये असं ऐकलेलं आहे की अचानक कुठल्या तरी कॅमेरामॅनला धक्काच दिला किंवा मग असा काहीतरी भयावह एक्सपिरियन्स आला. या सिरीजच्या शूटिंग दरम्यान तुम्हाला असा, शूटिंग दरम्यान का होईना किंवा पर्सनली का होईना, हॉरर एक्सपिरियन्स आलाय कधी कोणाला? आता तो किंवा चकवा वगैरे माहितीये, उन्हाने, घामाने. कोकणामध्ये असं घडतं ना, चकवा वगैरे लागतो असं काही? नाही, चकवा लागण्यासाठी आम्हाला फिरावं तर लागेल. 20 दिवस चकवा ना, ओनली थकवा. ओनली थकवा. पण असं काही जाणवलं नाही. फक्त आम्ही एक छोटीशी गोष्ट म्हणजे मी एकदा ट्रॅव्हल करताना अचानक रात्री एक माणूस एकटा चालत आम्हाला फक्त दिसलेला. तर तेव्हा कारण ते कोकण आहे, रात्रीचे 3 वाजले आहेत, कोणीच नाही, अंधार आहे, ट्रॅव्हल करतोय, म्हणून त्याची कदाचित आम्हाला भीती वाटली. पण बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर अगदीच शेवटचा प्रश्न मला असं विचारायचं आहे की ही जी सिरीज आहे त्या सिरीजचा एक भाग म्हणून तुम्हाला असं इनरली असं वाटतं का ही सिरीज प्रेक्षकांना
बिंज वॉच करायला भाग पाडेल खरंच? ऑफकोर्स असं वाटतं. या सिरीज याची गोष्ट, यातले परफॉर्मन्सेस, यातातला सेटअप आणि तांत्रिक बाजू तुम्ही सगळ्या पाहिल्या असतील याच्यामध्ये ट्रेलरमध्ये, तर याच्यावरनं असं वाटतं की प्रेक्षकांना धरून ठेवेल. मला तर शूट करतानाच एक क्युरिओसिटी होती, कारण की आम्ही शेवटचे 3 एपिसोड आय गेस आम्ही असे काय त्याला म्हणतात क्रोनॉलॉजी ऑर्डरमध्ये शूट केले. त्याच्या आधीचे एपिसोड्स आम्ही सेट वाईज, आता लाईट वाईज किंवा लोकेशन अवेलेबिलिटी ह्याच्यानुसार, पण आम्ही ते क्लायमॅक्सचे एपिसोड शूट करायच्या आधी आम्ही बसलो, त्यांनी आम्हाला सगळं समजवलं. सो ती एक्साइटमेंट शूट करायच्या वेळीच होती की काय काय कसं 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 होणार आहे. तर ते बघताना तर ते अजूनच वाटेल की आय वॉन्ट टू नो व्हॉट इज हॅपनिंग नेक्स्ट काय होतंय, व्हॉट नेक्स्ट हे होणारच आहे 200%. तुझ्या परत मला ते आता माईक मध्ये बॅटरी पण आता तर फुल सेल पण भरलेलं भेटेल. उत्कंठा वाढवणारी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षक खेळून राहील आणि पटकन बघून संपवून टाकेल. आणि दुसऱ्यांना लगेच सांगेन, प्लीज मी पाहिली, आवडली मला, तुम्ही पण पहा. ऑब्व्हियसली रेकमेंड तर भरपूर लोक करणार आहेत. ट्रेलर कमेंट वाचल्या खाली ट्रेलरच्या, खूप एक्सायटेड आहेत लोक आणि चांगला प्रतिसाद आहे. इट इज गोइंग टू बी बिग हिट ऑफकोर्स फॉर शुअर. तर ही नवीन सिरीज घेऊन येत आहेत अंधारमाया, नक्कीच बघा, खूप कमाल असणार आहे. 30 मेला झी5 तुमच्यासाठी घेऊन येत आहे अंधारमाया. आणि अर्थात खूप मजा आली तुमच्यासोबत बातचीत करून. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्स अ लॉट. तर स्टार मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन कलाकारांसह. तोवर पाहत रहा लोकशाही मराठी.